नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आहे। बघा इकडे ना मीटरचं अस्तर घेतलंय बरं का, म्हणजे मला आहे ना कप्स अटॅच करायचे, अजून अस्तर लागेल। तर यात कलरचा आहे ना दुसरा तुकडा आहे, तो मी नंतर यूज करीन बरं का, डबल अस्तर लावेन तेव्हा। पण आता आहे ना जे मेन पॅटर्न राहतं ना ते बनवून घेते। आणि बघा 4 फोल्ड करायचं आहे बरं का। डायरेक्ट मी इथं कुठे पण फार्मा का पेपर पॅटर्न काहीच नाही वापरते, डायरेक्ट अस्तरवरती प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग करते बरं का। नक्की बघा तुम्ही, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका। आणि बघा 40 साईजचं ब्लाऊज आहेत, एक घडी मी 10ची घेणार आहे आणि 2 इंच इथं जास्तीचा कपडा घेणार आहे। असं मी 4 फोल्ड केलं आहे आणि आता कट करून घेते। डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करते बरं का। प्रिन्सेस कट असो की योगपट्टी, 4 टक्स, कटोरीचा फार्मा वापरते, पण मी ना डायरेक्टसुद्धा कटिंग करू शकते बरं का। मला खूप ताईंनी कमेंट केल्या होत्या की डायरेक्ट अस्तरवरती ताई कटोरी कशी काढतात ते काढून दाखवा। मी त्यांच्यासाठी ना खूप व्हिडिओ केलेले, ते पण तुम्ही नक्की माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता। आणि बघा इकडे ना 4 फोल्ड केलं, हां बघू शकता तुम्ही। आणि आता आहे ना पूर्ण लंबाई घ्यायची मला। बघा इथं कस्टमरची लंबाई आहे 15, तर मला 16 घ्यायची बरं का, त्यांना लांब ब्लाऊज लागतं। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न करते, मी ज्या एरियात राहते ना त्या एरियात छोटे ब्लाऊज नाही घालत, ते जास्त करून 14चं 15चं, 15 नाही तर 16 एवढीच लंबाई राहते बरं का। कमी लंबाईचं नाही म्हणतात ते, त्यांना आहे ना पाठीमागे उचकलेलं नाही आवडत। आणि बघा इकडे ना शोल्डर घेते मी, आता 6 घेते शोल्डर। तर बघा 6 घेतलं आहे। आणि हा मुंडा आहे ना, हा पण मी 6.5 घेतला आहे बरं का। मी ती 1 इंच आणि अर्धा इंचवरती छान अशी टिक केली नेहमीप्रमाणे आपण। मी खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला ब्लाऊज कटिंग करून दाखवते बरं का, डायरेक्ट अस्तरवरती करते। आणि बघू शकता तुम्ही, डायरेक्ट तुमच्याशी पूर्ण व्हिडिओला पहिल्यापासून तर लास्टपर्यंत शेअर करते। असं नाही की म्हणजे पुढचं दाखवायचं मग नंतर मागे पाठीचा भाग नंतर दाखवायचा, स्लीव नंतर दाखवायची। मी एकाच व्हिडिओमध्ये 10 ते 12 मिनटाच्या व्हिडिओमध्ये पूर्ण ब्लाऊज कटिंग तुम्हाला खूप समजवण्याचा प्रयत्न करते बरं का। आणि बघा इकडे पुढचा गळा आहे ना डिझाईनचा आहे, तर लांबीला मी ना 7 घेते बरं का। तर आता नुसती लांबी घेते 7। पहिले आपण आहे ना छातीचा भाग ते सर्व मापून घेऊ। आणि बघा इकडे एक घडी आहे ना 10ची आली आहे, तर मी इथं 10 घेतलं आहे बघू शकता, आणि 2 इंच जास्तीचं। तर 40 साईजचं ब्लाऊज आहे ना, ते 4 घड्या करायच्या। तर एक घडी इथं 10 आली, म्हणजे 4 घड्या केल्या आहे बरं का मी इथं। फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट दोघं एकाच साथ कटिंग करायचे ना, त्याच्यामुळे 10 घेतली एक। आणि इकडे कमरेची फिटिंग आहे ना 9 घेते आणि 1.5 इंच जास्तीचा कपडा घेते इथं। प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे बरं का। आणि बघा मी तुम्हाला एवढं कट करून दाखवते, मग फ्रंट पार्टमध्ये ना प्रिन्सेस कट कसे काढायचे आणि डिझाईनचा गळा कसा काढायचा ते पण तुम्हाला सांगते बरं का। बघू शकता लास्टपर्यंत तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, तुम्हाला नक्की व्हिडिओमध्ये कशी कटिंग केलेली ते नक्की एकदम, म्हणजे माझं कसं आहे, जसं मी कस्टमरचे ब्लाऊज कटिंग करते ना तेच तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते बरं का। खरं सांगते, मला स्वतःचं ब्लाऊज वगैरे शिवायलासुद्धा टाईम राहत नाही, स्टिचिंग एवढी भरपूर राहते माझ्याकडे खूप सारी। आणि बघा इकडे ना आता फ्रंट पार्ट काढते, मागे हुकचं ब्लाऊज आहे म्हणून पुढे हा भाग आहे ना बंद राहू द्यायचा आहे आपल्याला। आणि बघा इकडे ना गळा कट करून घेते मी। आता पुढचा गळा आहे ना लांबीला 7 घेतला आहे बघू शकता तुम्ही। आणि आता आहे ना मला त्यांनी डिझाईनचा गळा सांगितला आहे बघू शकता, तर इथं आहे ना मी असं 3 घेते बरं का। हे जे अंतर आहे ना हे 3 घेतलं आहे बघू शकता तुम्ही। आणि हा आहे ना 2.5वरती असा व्यवस्थित छान असा त्यांना हा राऊंड आहे ना असा यायला पाहिजे त्यांना। असं मोबाईल पॅटर्न पाठवलं आहे बरं का मला त्यांनी, तर नक्की व्यवस्थित तुम्ही बघा। खूप छान आणि सुंदर असा गळा स्टिचिंग केल्यानंतर खूप छान होणार आहे बरं का। आणि बघा इकडे आता प्रिन्सेसचं माप घेते मी, तर वरचा हा जो पॉईंट आहे ना 10.5वरती काढला आहे बघू शकता। आणि 3.5वरती ना इथं अशी टिक करायची, आणि इकडे ना 3वरती टिक करायची बरं का। हे बघा लिहून देते मी, हे 3.5 घेतलं, हे 3 घेतलं आहे आणि 10.5वरती हा वरचा पॉईंट काढला आहे, हा 10.5 काढलेला आहे आणि 3.5 त्याच्यासमोर घ्यायचं आहे आणि इकडे 3 घ्यायचं आहे आपल्याला। आणि हा नेहमीप्रमाणे इथं आहे ना मध्ये जे अंतर राहतं ना 2 घ्यायचं आहे बरं का। आणि ही स्ट्रेट लाईन 1.5 इंचची घ्यायची। बघा खूप छान आणि सुंदर असा राऊंड द्यायचा आहे। खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते बरं का। इथं कुठे पण मला फार्माचं ब्लाऊज नाही आवडत, खरं सांगते तुम्हाला। डायरेक्ट पेपर कटिंगसुद्धा नाही आवडत मला, डायरेक्ट अस्तरवरती कटिंग केलेलं खूप छान वाटतं। अस्तर कमी लागतं, ब्लाऊजसुद्धा छान बसतं सुंदर असं।
आणि आज आहे ना कप्सचेच ब्लाऊज मला दिवसभरातून स्टिचिंग करते बरं का मी तुम्हाला ते सुद्धा दाखवते थोड्या वेळाने. पहिले ब्लाऊज कटिंग करून घेते आणि बघा इकडे ना हे सुद्धा प्रिन्सेस कट करून घेते. आता बघू शकता तुम्ही छान असं. आणि आता पुढचा गळा आहे ना तो सुद्धा कट करून घेते बरं का. डिझाईनचा गळा आहे. मोबाईल पॅटर्न मला आहे ना पाठवलं आहे त्यांनी. मागे सुद्धा डिझाईनचा गळा आहे आणि इथं लेस नाही तर आपण पायपिंगसुद्धा लावू शकतो, पण त्यांनी ना मला लेस लावायला लावलेली. हा फ्रंट पार्ट छान असा रेडी झालेला आहे बघू शकता तुम्ही. आणि आता आहे ना बॅक पार्टसुद्धा मी तुम्हाला